आणि आता आपल्या सर्वांचे लाडके आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय माजी वस्त्रोद्योग अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री माननीय श्रीमंत दादा पाटील, जोरदार स्वागत. सन्माननीय श्रीमंत दादा पाटील माजी कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या आपल्या शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आजचा सोहळा आणि या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय नेते माजी वस्त्रोद्योग अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य माननीय श्रीमंत तात्या पाटील, तात्यांचं जोरदार सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत. सांगली नगरीमध्ये आगमन व्हायला लागलेलं आहे. ज्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा सुंदर सोहळा संपन्न होतोय ते सन्माननीय श्रीमंत तात्या पाटील, तात्यांचं आगमन आणि जोरदार स्वागत स्वागत स्वागत. शनी चौघडेच्या मंगल वातावरणामध्ये आदरणीय जिल्ह्यामधून आलेल्या विविध सहकारी करीमभाई मेस्त्री हे या ठिकाणी उपस्थित झाले. काँग्रेसचे लोकप्रिय नेते आणि प्रवक्ते माननीय करीमभाई मेस्त्री यांचंही सहर्ष स्वागत स्वागत. एक लखोटा या ठिकाणी सापडलेला आहे. कुणाचा असेल त्याने ओळख सांगून घेऊन जायचे. आमच्या शिवनेरी जी यशस्वी वाटचाल सुरू आहे. आजकाली लक्ष वेधून घेणारा सोहळा या निमित्तानं या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील वहिनी साहेबांचं हार्दिक स्वागत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी हार्दिक स्वागत सुस्वागत सहर्ष स्वागत स्वागत. सन्माननीय रोहिणी केला आहे आपले हार्दिक स्वागत. आलेले अन्य मान्यवर आमचे विश्वास बापू या ठिकाणी उपस्थित आहे, हार्दिक स्वागत आहे. करीमभाई मेस्त्री उपस्थित झाले, उत्तमराव पाटील उपस्थित आहेत, चेअरमन आणि मान्यवरांचं व्यासपीठावरती या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत स्वागत. आजच्या प्रमुख अतिथी श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील सन्मान आलेल्या मान्यवरांचं स्वागत आहे. विश्वास बाबू यांचंही मंचावरती आगमन झालेलं आहे. आलेल्या मान्यवरांचं स्वागत करीत आहोत. सन्माननीय सर्व संचालक मंडळ संचालकांनी व्यासपीठावरती यावयास विनंती आहे. मान्य भास्कर रामराव पाटील, सुहास शिवाजीराव पाटील, प्रदीप बापासो चौगुले, सौ अनुराधा पाटील, कलगोंडा पाटील, नागेश व्हाईस चेअरमन, सन्मान्य संचालक संचालिका, अत्यंत सुंदर अशा सांगली नगरीचा आराध्य दैवत श्री गणरायाच्या नगरीमध्ये सहकाराची पंढरी, नाट्य पंढरी, अध्यात्म पंढरी अशा महाराष्ट्रातील अग्रेसर अशा सांगली जिल्ह्यातील आजच्या या शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली आणि खास सर्व महाराष्ट्र सरदार महर्षी स्वर्गीय विश्वनाथ पाटील यांची 97वी जयंती व शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेचा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम. या कार्यक्रमास उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील, उपाध्यक्षा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्यांचा आम्हाला नेहमी मार्गदर्शन आहे, संस्थावाढीसाठी महत्त्वाचे योगदान आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची या संस्थेची घडवणूक चालू आहे असे आमचे आदरणीय आत्मीय शुभेच्छा कुटुंब प्रमुख माननीय आमदार श्रीमंत पाटील, माजी कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असणारे विश्वास बापू मतदार कारखान्याचे माजी संचालक, त्याचबरोबर आमचे विश्वनाथ पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन सम्राटदादा पाटील, त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नगरसेविका रोहिणीताई पाटील,
त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते माजी नगरसेवक करीमबाई मेस्त्री आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारे खास कर्नाटकहून आलेले उत्तम अण्णा पाटील, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे संचालक कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर जे सांगली जिल्हा कर्नाटक आणि वेगवेगळ्या परिसरातून अण्णांच्या वरती भाऊंच्या वरती प्रेम करणारे, तात्यांच्या वरती प्रेम करणारे या ठिकाणी जमलेला सर्व सबूत आहे. संस्थेचे सर्व ठेवीदार, हितचिंतक, विविध संस्थांचे चेअरमन, संचालक, विविध बँकांचे अधिकारी वर्ग आणि संपूर्ण सभासद या सर्वांचं शिवनेरी कोऑपरेटिव्हच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करत आहे. सर्वांचं मी हार्दिक आणि हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आणि सुंदर अशा शब्दफुलांच्या स्वागतानंतर आजच्या सहकार महर्षी स्वर्गीय विष्णुअण्णा पाटील यांची 87वी जयंती आणि शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली वर्धापन दिन सोहळा या संयुक्त सोहळ्याच्या निमित्तानं आता या ठिकाणी सहकार महर्षी विष्णुअण्णा पाटील यांना विनम्र अभिवादन करून आणि या शिवनेरी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 6व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मंगल प्रारंभ दीप प्रज्वलन करून या ठिकाणी होत आहे. सन्मानित त्या ठिकाणी विनंती करते, अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्याने आपल्या खऱ्या अर्थाने दिशा दिली, त्याने विविध क्षेत्रामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून सहकार क्षेत्र उभं केलं, ते स्वर्गीय विष्णुअण्णा यांच्या 87व्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि खास शिवनेरी कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 6वा वर्धापन दिन सोहळा या संयुक्त सोहळ्याचा शानदार शुभारंभ रयत सहकारी साखर कारखाने व्हाईस चेअरमन मान्य गरुड बापू यांच्या या ठिकाणी आपण झाले. हार्दिक स्वागत. मध्ये आज वसंतदादा मार्केट यार्ड परिसरामध्ये शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोकप्रिय झालेल्या संस्थेचा वर्धापन दिन सोहळा आणि सहकाराचा पाया खऱ्या अर्थाने ज्यांनी मजबूत केला, त्या सांगली जिल्ह्याला ज्यांनी सहकाराचं नेतृत्व दिलं, विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला एक आदर्श निर्माण करून दिला, ते सहकार महर्षी स्वर्गीय विष्णुअण्णा यांना आपले स्वागत. आणि आता आपण होत आहे. हार्दिक स्वागत. वातावरण आणि शानदार सोहळा प्रचंड. आणि आता सुरुवात होते कार्यक्रमाची. प्रास्ताविक त्या ठिकाणी करण्यात येईल. माननीय श्री रामचंद्र लटके पत्नीसुगरचे समिती करीत आहोत. माननीय रामचंद्र लटके प्रास्ताविक करीत आहोत. सांगली नगरीचे वैभव सहकार महर्षी स्वर्गीय मान्य विष्णुअण्णा पाटील यांची 87वी जयंती आज या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे. हा समारंभ शिवनेरी सहकारी पतसंस्था या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या संस्थेचा वर्धापन दिन आणि अण्णांची जयंती हा असा संयुक्त कार्यक्रम आज आपल्या प्रचंडाच्या उपस्थितीत साजरा होत आहे. मी पहिल्यांदा अण्णांना अभिवादन करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे त्या जयश्रीताई, उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. ते आत्मी शुगर लिमिटेडचे चेअरमन माजी मंत्री कर्नाटक राज्य माननीय श्रीमंत तात्या पाटील यांनी या समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. या मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. तज्ञ आहेत. कर्नाटक राज्यामधून
अनेक संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक गावातून अनेक संस्थांचे पदाधिकारी नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्या सर्वांना मी प्रथम प्रणाम करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. अण्णांच्या बद्दल फारसा माहिती आपल्याला सगळ्यांना आहे. सगळ्यांचा संबंध या नात्यानिमित्तानं अण्णांचा संबंध आलेला होता. गेले 40 वर्ष 1907 ते 2000 सालापर्यंत ज्यांनी अखंडपणे समाजसेवेचंच काम केलं आणि समाजसेवेचा हा वारसा माननीय वसंतदादांच्या पुतण्याकडे लाभलेला होता. आणि त्याच पद्धतीचं दादांचं जे काम होतं त्या पद्धतीनं काम ते करत होतं. त्याच पद्धतीनं अण्णांचं काम चाललेलं होतं. बंधूंनो, सन 19/10/1987 साली माननीय वसंतदादांना त्याने स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या कामाबद्दल आणि स्वातंत्र्यानंतर सहकार विभागामध्ये जे काम केलं त्या कामाबद्दल पुणे विद्यापीठानं त्यांना डिलीट पदवी घ्यायची. डिलीट पदवी ज्या त्यांना देण्यात आली त्यावेळी त्यांनी जे पुस्तकादाखल भाषण केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं. त्यांनी म्हटलं होतं की स्वातंत्र्यानंतर ग्रामीण विभागाचा कायापालट करण्यासाठी गोरगरिबांचं अश्रू पुसण्यासाठी मी सहकार निवडलेलं आहे आणि आयुष्यभर मी ते काम करत असते. हे जर गरिबांचा अश्रू पुसण्यासाठी जे काम करत आहोत, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ते काम मला पार पाडायचं आहे. तो वारसा विष्णू अण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये जपला. ज्या घरामध्ये वास्तव्य अण्णांचा परिणाम होतो त्या ठिकाणी आपल्यापैकी तो अनेक भागातील लोक सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कितीही लोक आले तर अण्णांना भेटायचे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं. भाषा एक मोठी सामाजिक शक्ती आहे, फार मोठी शक्ती आहे की ज्या भाषेमुळं बोलण्यामुळं आपलं स्वतःचं स्थान इतरांच्या हृदयामध्ये कायम करून ठेवलं जातं. हे काम मान्य विष्णू अण्णांनी केलं. कोणी त्यांच्याकडे जाऊन गेलं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांचं काम होईल असं प्रामाणिकपणे काम प्रयत्न करायचा. एखादं काम होईल न होईल पण काम होईल असं त्याचा मात्र कायमचा दृष्टिकोन असायचा. हे आयुष्यभर त्यांनी केलं आणि करत असताना त्या भागामध्ये त्यांनी अनेक संस्था निर्माण केल्या. त्यामध्ये हा जो आता पश्चिम भारत संघ आहे, भारतीय बँक आहे, जीवन विद्यालय आहे, तेच नव्हे तर अनेक संस्था उभारणीमध्ये अण्णांचा मोठा सहभाग असायचा. आणि त्या सहभागामध्ये नुसता सहभाग नाही तर त्यांना ज्या काय अडचणी असतील त्या अडचणी प्रामाणिकपणे सोडून त्यांना पाठबळ द्यायचं काम अण्णांनी केलं. श्रीमंताचे आहेत, त्याने एक व्यक्तींची भेट घेतली आणि सांगितलं की आमच्या भागामध्ये प्रचंड ऊस आहे पण एकच कारखाना असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा ऊस बाहेर ठिकाणी पाठवणं आणि त्या कारखान्याने सुद्धा फार अडचणीच आहे. तेव्हा आम्हाला साखर कारखाना काढायचा आहे ही त्याला कल्पना त्यांनी अण्णांच्या पुढे मांडली. त्यावेळी अण्णांनी सांगितलं की तुम्ही काम सुरू करा, तुम्हाला सर्व तऱ्हेचं पाठिंबा दिला आणि कारखाना उभा करा. त्याला कारण याचं होतं की श्रीमंत काका जे आहेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावात जे सार्वजनिक कामं केली, शेतकऱ्यांना एकत्र केलं, पतसंस्था स्थापन केल्या, इरिगेशन स्थापन केल्या. त्यांना विश्वास होता की हा मनुष्य आपलं दिलेलं काम ते कारखाना उभा करण्याचा जे दृष्टिकोन पुढे ठेवलेला आहे तो निश्चितपणे काम करा आणि ते काम करायला जे जे काय माझा पाठिंबा लागेल तर तुम्हाला सर्व देईल. आणि त्यांनी आयुष्यभर प्रयत्न त्यांनी तो पाठिंबा दिला आणि त्यांच्याच उपस्थितीत मे 1998 साली भूमिपूजन झालं आणि कारखान्याचं काम सुरू झालं. परंतु कारखाना पूर्ण झाल्यानंतर कारखान्याने ठरवलं की त्या कारखान्याचं उद्घाटन ज्या दिवशी विष्णू अण्णांची जयंती असं तो 4 ऑक्टोबर 2001 सालीच हा आपल्या कारखान्याचा उद्घाटन समारंभ करायचा. आणि
तो इतका भव्य समाधान झाला अण्णांच्या आशीर्वादामुळं तो टाकाला पूर्ण झाला आणि समाजामध्ये फार मोठा निर्माण झाला. दुर्दैव आमचं एवढं की हा कार्यक्रम पाहिला त्याला अण्णा हयात अतिशय मनाला दुःख झालं. ते जर बघितलं असतात तर ह्या श्रीमंत पॅट्याच्या पाठीवर त्यांनी शाबासकीचे थाप लागले असतील पण ते होऊ शकलं नाही त्या काळात. त्यांनी इतरांच्या हृदयामध्ये आपले आदराचं स्थान निर्माण केलेलं होतं आणि सगळ्यांना असं वाटायचं की अण्णा आपल्याशी बोलावेत, अण्णा आमच्याशी काम करावेत असं भूमिका वाटायची. त्यामुळं त्यांना महाराष्ट्र साखर संघाचं चेअरमन म्हणून त्यानं आपण होऊन लोकांनी बोलवून त्या स्थानावर बसवलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं. एबीसीची तर मोठी जे शुगर इंडस्ट्रीची मशिनरी तयार करते असं सुद्धा संस्थेचं चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि ज्या ज्या ठिकाणची जातील त्या संस्था अतिशय उत्तम तऱ्हेनं चालवण्याचं काम केलं. आणि पुढं बँकेमध्ये असताना सुद्धा अनेक महाराष्ट्राला साखर कारखान्यात ज्या अडचणी होत्या, सूट केल्याने अडचण होत्या, मध्यवर्ती बँकाने अडचण होत्या, त्या अडचणी सोडवायचं प्रामाणिकपणे काम अण्णांनी केलं. आणि त्यामुळं अण्णाचं जे जीवनाचं स्थान, समाजाचं स्थान सगळ्या लोकांनी आपल्याला अण्णा म्हणजे आमचे कोणतेही अडचण सोडणारा माणूस म्हणजे अण्णा. वसंतदादाचा वाटा चालवणाऱ्या माणसाचं काम तर कुणी केलं असं तर ते अण्णाने केलं. आणि त्या अण्णांच्या 87वी जयंती आता आपण मोठ्या उत्साहानं साजर करतो आहोत आणि त्या कार्यक्रमाला आपण फार मोठ्या संख्येत उपस्थित राहिला. आमच्या कर्नाटक राज्याचे अनेक ठिकाणी आले, महाराष्ट्राचे अनेक संस्थांचे पदाधिकारी नागरिक या ठिकाणी आले. या कार्यक्रमाला मुद्दाम अण्णांच्या बद्दल असलेले आस्था उपस्थित राहून दाखवलेले आहे. आज ज्या आपण पूर्वी मिरज पश्चिम तालुका खरेदी विक्री संघ या नावानं संस्थेची ओळख होती, त्या संस्थेचं नाव सुद्धा बदलून विष्णू अण्णांचं स्मारक म्हणून विष्णू अण्णा सहकारी खरेदी विक्री संघ स्थापन केलेला आहे. एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी विशेषतः ज्या ठिकाणी हा ऑफिस सुद्धा स्थापन झालेला आहे. 4/10/2001 रोजी पहिला गैर हंगाम सुरू झाल्यानंतर त्या परिसराला अण्णांचं चिरंतन स्मारक म्हणून विष्णू अण्णा नगर म्हणून त्या परिसराला नाम देऊन अण्णांचं पवित्र आणि कायम स्मारक केलेलं आहे. अशा ह्या मोठ्या व्यक्तीचं ठिकाणी मोठ्या संख्येनं येऊन त्याची जयंती साजरी करत आहोत. आयुष्यभर लोकांचं कामच करत राहिले आणि ती व्यक्ती अगदी आपल्या न करता अल्पायुष्यामध्ये आपल्यापासून निघून गेली, पण त्यांनी केलेलं काम आपल्या सर्वांना अतिशय प्रेरणादायक आहे. त्यांचा आशीर्वाद अनेक संस्थांचा कायमचा राहील असे मी व्यक्त करतो. अण्णांच्या पासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी, बुद्धी घ्यावी हीच माझी विनंती करतो. धन्यवाद. सहकाराच्या बंधारीमध्ये सहकारामध्ये केलेले उत्तम काम आणि कार्य त्याचा आढावा या निमित्तानं स्वागत प्रास्ताविकामध्ये माननीय रामचंद्र लटके अग्निशुभचे समन्वय यांनी या निमित्ताने घेतलेला आहे. आणि याच्या सुंदर सर शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली आणि सहकार महर्षी स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील यांच्या 87व्या जयंती निमित्त व्यासपीठावरील सन्मान्य प्रमुख अतिथींचा शानदार स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सुरू होता. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे हा शाल श्रीफळ प्रदान करून आजच्या सुंदर सोहळ्यानिमित्त संयुक्त समारंभात शानदार सन्मान या ठिकाणी होतो. आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा, महिला काँग्रेसच्या नेत्या आदरणीय श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील वहिनी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होता. जोरदार स्वागत. शाल प्रदान करण्यात येते, पुष्पहार प्रदान करण्यात येत आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यशस्वी अशी वाटचाल करून सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या विश्वासपात्र ठरलेले आहे. तात्यांचं शानदार स्वागत या ठिकाणी करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाटील उपस्थित आहोत. शाल प्रदान करण्यात येते.
आणि सुंदर असा पुष्पहार श्रीफळ प्रदान करून आजच्या संयुक्त सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावरील मान्यवरांचं शानदार स्वागत. जरा संधी द्या, फोटोग्राफरना संधी द्या. आमचे ज्येष्ठ आदरणीय आमचे मार्गदर्शक वसंतदादा कारखान्याचे संचालक माननीय विश्वासबाबू पाटील यांचे स्वागत या ठिकाणी होते. भास्कर पाटील सांची विनंती करीत आहोत. हा सुंदर सोहळा, शानदार समारंभ आणि शानदार सन्मान शाल प्रदान करण्यात येते. आजचा देखणा नियोजनबद्ध आकर्षक सोहळा आणि विश्वास बापूंचंही स्वागत होते. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय संग्रामदादा पाटील विष्णुअण्णा खरेदी विक्री संघाचे लोकप्रिय तरुण तडफदार चेअरमन मी शशिकांत पाटील संचालक यांना विनंती करतो आहे. शशिकांतजी आपण या आणि संग्रामदादांचंही शानदार स्वागत होत आहे. एक लोकप्रिय धडाडीचे नूतन चेअरमन माननीय काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रवक्ते गरीमभाई मेसरी, माजी नगरसेवक विद्यमान माननीय प्रवक्ते बाबासाहेब पाटील वाईस चेअरमन यांना विनंती आहे आपण करीमभाई मेसरी यांचं स्वागत करावं. माननीय आमच्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या लोकप्रिय धडाडीच्या सन्मान्य नगरसेविका रोहिणीताई पाटील यांचे स्वागत होईल. अनुराधाताई पाटील संचालिका यांना विनंती आहे आपण रोहिणीताईंचं स्वागत करावं. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमराव पाटील यांचे आगमन आहे स्टेजवरती. शशिकांत पाटील यांनी स्वागत करावं अशी विनंती आहे. माननीय योगेश श्रीमंत पाटील बी इलेक्ट्रॉनिक MB एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अग्नी शुगर्स लिमिटेड अग्नी बेळगाव यांचं स्वागत या ठिकाणी होईल. बाबासाहेब पाटील वाईस चेअरमन माननीय योगेशजी पाटील यांचं अग्नी शुगर्स. रयत सहकारीचे मान्य गरुड बापू सुहास पाटील यांना विनंती आहे. सुहास पाटील आपण या. गरुड बापू यांचं स्वागत करा. रयत सहकारीचे संचालक या ठिकाणी आहेत. या सर्वांचं स्वागत होतं. यांच्या सोहळ्यानिमित्त भास्कर पाटील स्वागत करतील माननीय दादा पाटील यांचं. घाडगेनाथ सहकारी पतसंस्था कराडचे चेअरमन माननीय विठ्ठलराव पाटील सुहास पाटील यांनी स्वागत करावं. माननीय राज शेंडगे रहमतपूर यांचे स्वागत शशिकांत पाटील यांनी करावं अशी विनंती आहे. रहमतपूर शशिकांत पाटील करतील. रामचंद्र लटके साहेब यांचे स्वागत होईल. बाबासाहेब पाटील करतील. व्यासपीठावरील सर्व मान्यवर जे अतिथी आहेत आपले संचालक सोडून अन्य मान्यवर जे व्यासपीठावरती आहेत या सर्वांचं स्वागत होतं. शशिकांत पाटीलला विनंती आहे आपण रामचंद्र लटके सरांचे स्वागत करावं अशी विनंती. घाडगेनाथ सहकारी पतसंस्था कराड यांनी उपस्थित आहे त्यांचे स्वागत होईल. संस्थापक आपण या स्टेजवरती या. पाहुणे भरपूर आहे, स्वागत करावं. राजेंद्र चव्हाण साहेब रस्ता द्या, त्यांना स्वागत करायला रस्ता द्या. हा माननीय चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सुहास पाटील आपण चौगुले साहेबांचं स्वागत करावं अशी विनंती. उर्वरित सर्व मान्यवर जे उपस्थित अन्य आहे या सर्वांचा सर्व संचालक मंडळांनी सत्कार करावा ही विनंती. धन्यवाद आहे.
निमित्त सांगली जिल्हा, सातारा, कोल्हापूर आणि जिल्ह्यामधूनही सहकारी संस्थांचे अनेक मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत। महाराष्ट्र कर्नाटककरता व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात आलेला आहे। प्रगती महिला बचत गटासाठी सुद्धा आपण शुभारंभ म्हणून चेक प्रदान करणार आहोत। आल्या असतील तर आपण स्टेजवरती यावं। आज शुभारंभ या ठिकाणी होतोय। आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे आणि या निमित्तानं आज माध्यमातून या ठिकाणी शुभारंभ होतोय आणि या सर्व आमच्या भगिनी प्रगती महिला बचत गटाच्या सांगली वाडीवर उपस्थित आज चेक प्रदान होतोय। जोरदार स्वागत शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी। आज महिला बचत गटाचा शानदार शुभारंभ धनादेश प्रदान करून मध्य प्रदेशचे प्रवक्ते काँग्रेसचे नेते मान्य करीमभाई मेसरी यांनी आजच्या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा द्याव्यात अशी विषयी जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली विष्णू अण्णांच्या या जयंतीच्या दिनाचं औचित्य साधून विघ्नहर्त्या गजाननाच्या या पवित्र नगरीमध्ये विष्णू अण्णांचे मावळ भाऊ वसंतदादा घराण्याची अंतःकरणापासून रक्ताच्या नात्यापासून फार मोठी नाळ जपणारे सांगलीच्याच नव्हे तर आथणी कागवाड विधानसभा आणि बेळगाव जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचा आणि त्यांच्या हाकेला ओ देण्याचा आणि त्यांची सेवा करण्याचा सन्मान करणारा एक जबरदस्त नेता म्हणून स्वर्गीय विष्णू अण्णांचे बंधू आमचे श्रीमंताच्या पाटील मावस बंधू निर्माण केलेल्या बाजारपेठेमध्ये त्याची सुरुवात व्हावी। जिल्ह्याचा मार्केट यार्ड कर्नाटकातले येणाऱ्या शेतकरी शेतमजुरांच्या धान्याला आणणारा कुठं किंमत मिळावी, याची मोजमाप व्हावी, दाद व्हावी, यासाठी विष्णू अण्णांनी मार्केट यार्ड उभा केला। तिथल्या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुराच्या हाताला काम आणि कामाला दान मिळायला पाहिजे नाही डोक्यात ठेवून शिवनेरीच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय कर्नाटकाचे वस्त्र उद्योग मंत्री म्हणून काम करणारे अल्पसंख्याक सभा मार्केट यार्डामध्ये काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना आधार मिळावा म्हणून शिवनेरीची स्थापना केली। त्यांच्या आपल्या कुटुंबासह त्यांच्या आपल्या परिवारासह आणि त्यांच्या परिवारासहच असं मी म्हणणार नाही। श्रीमंत तात्यांनी स्वर्गीय विष्णू अण्णांनी स्वर्गीय वसंतदादांच्या उद्धार मायेच्या पंगडाखाली सामाजिक शैक्षणिक सहकाराचे धडे गिरवलेल्या विष्णू अण्णा सहकार महर्षी यांच्या बरोबरीने राहून त्यांनी सहकार क्षेत्र पाहिलं, शेतकऱ्याचं सुखदुःख पाहिलं आणि शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी आलं पाहिजे आणि शेतकरी सुद्धा झाला पाहिजे हा देखील त्यांनी भविष्यातला उपक्रम डोळ्यासमोर ठेवून अण्णांच्याशी सातत्यानं अण्णांचं मार्गदर्शन घेत त्यांनी आज आथणी तालुक्यातल्या हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली घेतली, पाण्याखाली घेतली, पाणी आणलं आणि शेतकऱ्यांची संपूर्ण ऊन पडल्यानंतर गवताची काळी होणार त्या माळावरती देखील श्रीमंत तात्यांनी हाडाचा काढाने रक्ताचा पाणी करून हे शेतकरी शेतमजुराच्या विचाराचा त्यांच्या सेवेचा प्रामाणिकपणानं गाडा उडला आणि जनतेनं थोडा बोलानं त्याची दाद ही दिली म्हणून कर्नाटक क्षेत्रामध्ये याच विष्णू अण्णांचा भाऊ मावस भाऊ याच वसंतदादा घराण्याचा एक पाय म्हणून श्रीमंत तात्यांच्या भागाची प्रगती केली। हे आम्हाला वसंतदादा घराण्याला अभिमान आहे, दादा घराण्याचे काही कार्यकर्ते आहेत, आम्हाला अभिमान आहे।
म्हणून त्यांचे सुपुत्र सुशांत पाटील, सुशांत आमचा हा शांत विचाराचा व्यक्ती, श्रीनिवास सारख्या असणाऱ्या भावंडांनी आणि योगेश सारख्या भावंडांनी त्या आपल्या भावाला सहकार्याची साथ दिली. संपूर्ण संचालकांनी अत्यंत विश्वासपूर्वक या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना मला म्हणावं लागेल की प्रामाणिकपणाची साथ देणारे संचालक असले तर संस्था वेगानं वाढतात आणि तशा पद्धतीचे सगळे संचालक विश्वासाचे असल्यामुळं शिवनेरीनं हा 6 वर्षामध्ये आज 100 कोटीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं ध्येय गाठलं. हे फार मोठी अभिमानास्पद बाब आहे. हे कर्मचारी स्टॉप काम करते त्यांचा देखील हे ध्येय आहे, त्यांचा कर्तृत्व आहे. आपण संस्थापक म्हणून ही संस्था जन्माला घातल्यानंतर निश्चित मला खात्रीने विश्वास आहे या जिल्ह्यामध्ये आणि आपण इतरही जिल्ह्यामध्ये शिवनेरीच्या शाखा आपण काढलात. शेतकरी शेतमजुराच्या मदतीला धावणारी म्हणून, प्रत्येक सभासदाच्या हाकेला ओढ येणारी म्हणून ही संस्था काढला. अनेक संस्था जन्माला येतात, अनेक संस्था उदयास येतात, परंतु काही तर वेगळ्या मार्गानं निर्णय घेतल्यामुळं काही अडचणी निर्माण होतात. पण मला निश्चित खात्री विश्वास आहे की विष्णूंना हा संतासारखा, मंतासारखा, थोर विचारवंतासारखा असा एक नेता ज्यानं पृथ्वीचे पंख लावून उंच भरारी मारण्यापेक्षा वास्तवतेचं भान घेऊन अनुभवाच्या भक्कम पायावर उभं राहून शारदेच्या दरबारात मानाचा मुद्रा करणारा, चांगल्या बैलाच्या घरी बसून जाण फिरणारा आणि माहीत नसलेल्या माणसाला विमानाचं तिकीट काढून मुंबईला आणि मुंबईहून दिल्लीला ताब्यात पाठवणारा नेता म्हणून विष्णू अण्णांनी सर्वसामान्य माणसाला ही मदत केली, हे कधी आम्ही विसरू शकत नाही. अशा माणसानं सातत्यानं या सहकार क्षेत्रामध्ये, या सहकार्याच्या पंढरीमध्ये सातत्यानं आपलं जीवन वेचलं. अशा या महा व्यक्तिमत्वाच्या सहकार महर्षी विष्णू अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं खरोखर श्रीमंताच्या सहकार क्षेत्रामध्ये आपण काम करण्याचा विचार केला. त्यावेळेच्या गोष्टी मला आठवतात. तात्या तुम्ही आठवा, विष्णू अण्णांना आणि प्रकाश बापूला भेटायला तुम्ही दोन्ही भावाला आल्यानंतर मुल्ला साहेबाला घेऊन तुम्ही येत होता. तुमचं कष्ट आहे तात्या, मान्य करतो. तुम्ही खऱ्या अर्थानं गाड्या आज आपल्याकडे असतील आणि प्रकाश बापूला भेट होते आतल्या गेला होता, हे मी कधी विसरलो. त्याची जाण आणि भान ठेवून त्या अण्णाच्या नावाचा असणारा परिसर, त्या अगदी शुगर फॅक्टरीच्या परिसरामध्ये अण्णाचा आमचा कौतुक करून त्याच्या परिसराला नामकरण जायला केला. मोठा अण्णाची असणारा प्रतिमा असणारा फोटो आपण त्या कारखान्याच्या कार्यस्थळावर लावला. आम्ही सांगलीहून गेल्यानंतर वसंत दादा घालण्याचे कार्यकर्ते आम्हाला फार आमच्या डोळे भरले, आमच्या पापड्या भरल्या की आमच्या माणसाचा सन्मान या अगदी तालुक्यामध्ये, या बेळगाव जिल्ह्यामध्ये, आमच्या कागवाडच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या माणसाचा तोडा मानाचा असणारा एक आधार देणारा, विष्णू अण्णांच्या पश्चात देखील आमच्या माणसाचा कौतुक करणारा, सहकार महर्षीची जाण आणि भान ठेवणारा एक श्रीमंत तात्या आहे. आणि तात्यानं आमच्यासाठी दिलेलं योगदान भविष्यामध्ये दादा घालण्याची असणारी शक्ती, वसंतदादाचा आशीर्वाद, विष्णू अण्णांचं मार्गदर्शन, तुम्ही दिलेले योगदान निश्चित तुमच्या जीवनामध्ये वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही या व्यक्त करतो. आणि आज हे शिवनेरी संस्थेनं महिला माता भगिनीला खऱ्या अर्थानं आधार दिला पाहिजे, त्यांना सक्षम बनवलं गेलं पाहिजे. यासाठी बचत गटाची निर्मिती या ठिकाणी झाल्यानंतर आणि त्याला देखील आधार देणारा शेख आज तात्या तुमच्या हाताने दिलं. हा महिलांना सक्षम करण्याचा निर्णय, महिलांना भक्कम करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा, आमच्या मार्गदर्शिका, आमच्या वहिनी, या मदन भाऊच्या पश्चामध्ये काम करणारी आमची रणरागिनी श्रीमती जयश्री पाटील या देखील कार्यक्रमाला आल्या. विश्वास बापू पाटील, विष्णू अण्णांचे भाऊ यांना आपण बोलला, सन्मान दिला. आमच्या वसंतदादा घराण्याचा एक जवळचा पाय कार्यकर्ता नात्यानं निश्चितपणानं मी तुमच्या या शिवनेरी सहकारी बँकेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि विष्णू अण्णांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. भविष्यात शिवनेरीची ही असणारी पराक्रमी संस्था यांनी आज सहकार महर्षी स्वर्गीय विष्णू अण्णा आणि शिवनेरी कोऑपरेटिव्ह सोसायटी
त्यांच्या यशस्वी गरुड झेप घेणाऱ्या या संस्थांचं कौतुक आणि स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर वसंतदादांच्या पासून स्वर्गीय विष्णुअण्णा, स्वर्गीय मदनभाऊ पाटील आणि दादा परिवार आणि कुटुंबियांनी सहकार क्षेत्रामध्ये केलेला आढावा घेऊन खऱ्या अर्थाने हाच आदर्श आज श्रीमंत दादा पाटील हे चालवत आहेत. आणि सुरेश पाटील, त्यानंतर माननीय बालाजी पाटील सहकारी पतसंस्था कराड, बालाजी पाटील या सहकारी पतसंस्था कराडहून उपस्थित आहेत. सभा हे उपस्थित आहेत. आपण पाटील चेअरमन आपण यावं. मान्य अशोकराव फावडे माजी संचालक शिक्षण मंडळ सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत करतील. अनेक सुंदर असा हा सोहळा आज या ठिकाणी आपलं प्रेम दिवाळा या निमित्तानं प्राप्त होतो. कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली यांच्या वर्धापन दिनानिमित्त आणि जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या नेते आदरणीय जयश्रीवहिनी, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि अतिशय कुटुंब आदरणीय तात्या, आदरणीय विश्वास बापू, सर्व उपस्थित. अण्णांच्या नंतर आम्ही जेव्हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि बाहेर फिरत असताना अण्णांनी केलेल्या कामाचा, अण्णांनी घालून दिलेल्या आदर्शांचा अनेक संस्थांमध्ये गेल्यानंतर संस्था कशी चालली पाहिजे, काय चालली पाहिजे, अशा अनेक प्रसंग तिथले ज्या संस्था चालक असतील, जिल्ह्यातल्या असू द्यात, परजिल्ह्यातल्या, जर महाराष्ट्रातल्या अनेक, तुम्ही विदर्भात जरी गेला किंवा अनेक कुठे गेला तर तिथं सुद्धा या संबंधानं आम्हाला अण्णांनी जे मार्गदर्शन सूचना त्या लोकांना घालून दिल्या त्याचा आदर्श आज वास्तविक आपण सर्वांनी पाळण्याची गरज आहे. इथं अनेक बसलेल्या मान्यवरांना खरंच सांगावं असं वाटतं की आम्हाला त्यावेळी काम करायला मिळालं नाही, तुम्हाला अण्णांच्या मार्गदर्शनाने काम करायची संधी मिळाली आणि निश्चित त्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला सर्वजण करत आहे. येणाऱ्या काळामध्ये अण्णांनी जे आदर्श घालून दिले त्या पद्धतीनं आपण सर्वजण काम करत राहू, एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. आणि या शिवनेरी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेला शुभेच्छा देऊन मला इथं दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्या सर्वांचे आत्मीय सुगतचे कुटुंब प्रमुख, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीमंत दादा पाटील यांचा एक विशेष सत्कार या ठिकाणी होतोय. बाबाजी पाटील पतसंस्थेचे संचालक मंडळ कराड, आपण या स्टेजवर गरुड झेप घेणारी सर्वसामान्यांसाठी असणारी, त्यानंतर खास भाडगेनाथ पतसंस्था कराड यांनी यावं. या सन्माननीय प्रमुख अतिथी श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील वहिनी साहेब, उपाध्यक्षा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली वहिनी साहेब, आपण शुभेच्छा या निमित्ताने द्याव्या. वहिनी साहेबांचा श्रीमंत दादांचा सत्कार या ठिकाणी होतो. शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आज वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त आदरणीय सरकार मंत्री स्वर्गीय विष्णुअण्णा यांच्या जयंतीनिमित्त आज हा जो कार्यक्रम घेतला आहे त्यासाठी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्रीमंत तात्या पाटील, तसेच विश्वास बापू, तसेच उत्तम अण्णा पाटील, तसेच उपस्थित सर्व आमचे कार्य स्त्री आणि विविध भागातून आलेले सर्वच मान्यवर, सुरेश पाटील, संग्राम पाटील, उपस्थित सर्वच मान्यवर आणि विविध संस्थांचे आलेले सर्व पदाधिकारी, महिला बंधू भगिनी, आज शिवनेरी कोऑपरेटिव्ह सोसायटीने अण्णांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आज अत्यंत चांगला कार्यक्रम घेतला आहे, अण्णांच्या स्मृतीचा सर्वप्रथम मी अभिवादन करते. कारण अण्णांचं व्यक्तिमत्वच असं होतं की सगळ्यांना म्हणजे आपले वाटणारे असे अण्णा होते. म्हणजे माझा जवळजवळ 20-25 वर्ष त्यांच्याशी संबंध आला, म्हणजे सासरे म्हणून. आणि खरोखरच अण्णांचं जे व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे एका वडिलांसारखं होतं आणि देवासारखं होतं.
कारण जो माणूस म्हणजे कुठलेच स्वार्थी बुद्धी न ठेवता लोकांची सेवा करणारे असे अण्णा होते. आणि अण्णांचं जेव्हा निधन झालं तेव्हा आमचं कुटुंबच म्हणजे पोरकं झालं. कारण घरातील सर्वच निर्णय अण्णा घ्यायचे, त्यामुळे सर्वांनाच ते पोरकेपणा आला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही कसं तरी सावरलं स्वतःला. पण अण्णांच्या आत्ता सुद्धा संग्रामी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा आम्ही कुठेही जातो तेव्हा कुठल्याही संस्थेत असू दे, गावात असू दे, महाराष्ट्रात कुठे जाऊ दे, तर तिथे अण्णांचं नाव आपण आपली ओळख आमची ओळख सांगितल्यानंतर अण्णांचं नाव निघतंच. त्यामुळे जो आम्हाला मान सन्मान मिळतो तर तो खरोखरच म्हणजे आम्हाला अभिमानास्पद वाटतो. ज्या अण्णांच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. कारण त्यांनी अगदी सगळ्या म्हणजे आपल्या येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जसं आपल्या घरातलं कुटुंबात आहे असं समजून त्यांनी वागवलं आणि सांभाळलं. आणि त्यांच्याच संग्रामी आता सांगितलं की आम्हाला त्यांचा सहवास म्हणजे कमी मिळाला त्या क्षेत्रात काम करताना. तर मला वाटतं तात्यांनी पहिल्यांदा जेव्हा कारखाना काढत असताना अण्णांकडे नेहमी यायचे आणि तेव्हा अण्णांचं जे मार्गदर्शन त्यांना मिळालं. आणि खरं म्हणजे अशा मोठ्या माणसांचं जे निस्वार्थीपणे समाजाला एक दिशा देऊन काम करणारे माणसं असतात. तर तात्यांचंच पण मनापासून मी त्यांना धन्यवाद अभिनंदन करते की अण्णांनी घालून दिलेला जो आदर्श होता, त्यांनी केलेले निस्वार्थीपणे केलेले जर कार्य होतं त्याच्यावर पावलावर पाऊल टाकून म्हणजे गरिबांची सेवा असू दे, शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू मानून असू दे आणि आपल्याला काम करायचं एवढंच ध्येय घेऊन तात्यांनी ज्या संस्था उभ्या केल्या म्हणजे जवळजवळ मला वाटतं आता 5 कारखाने तात्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत. आणि मी जे तात्यांची जी मुलं आहेत मला वाटतं तिघं पण सुशांत असू दे, योगेश आणि श्रीनिवास, ही खरोखरच म्हणजे वाखाणण्यासारखं म्हणजे त्यांचं काम आहे. कारण आता समाजात अशी काम करणारी मुलं ही कमी लोकांना असतात. तर त्याचं एक वेगळं समाधान होतं. आणि अगदी कर्तव्यात मुलं आहेत. तर तात्यांनी जो आदर्श घडून दिला आहे, अण्णांनी त्यांना घडून दिला आहे, तर त्याप्रमाणे काम करून उत्तुंग उदाहरण ठेवणारी नवीन पिढीला मार्गदर्शन करणारी आताची ही पिढी आहे. तर त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. आणि शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे, तर मला वाटतं आता बरीच त्याची गुरगौरी चालू आहे. जवळ 5 वर्ष झाली आणि 7 कोटीवरनं जवळजवळ 68 कोटी गेली आहेत. तर ही जी क्रेडिट सोसायटी आहे, तर या क्रेडिट सोसायटीला मी मनापासून शुभेच्छा देते. आणि त्यांचं जे 100 कोटीचं ध्येय आहे तर ते निश्चित पूर्ण होईल. आणि आताच महिलांच्या बचत गटांसाठी सुद्धा आता म्हणजे ही सोसायटी मदत करते. तर महिलांसाठी सुद्धा एक मार्गदर्शक अशी ही क्रेडिट सोसायटी होईल. आणि अनेकांना त्याच्यातनं उद्योगाची संधी मिळेल व अनेक उद्योजक तयार होतील अशी आशा व्यक्त करते. आणि मला इथे बोलवलं म्हणजे खरं म्हणजे अण्णांमुळे मला हा मान सन्मान मिळाला. आणि त्यासाठी मी शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि श्रीमंत आणि त्यांचे सर्वच संचालक यांचं मी मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द सांगते. धन्यवाद. श्रीमती जयसीताई मदन भाऊ पाटील जागवल्या जातात त्याचा आम्हाला परिवाराला कुटुंबाला अभिमान वाटतो. अशा सुंदर शब्दामध्ये सन्माननीय जयसी बहिणींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे आणि शिवनेरी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. वहिनी साहेब आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आता अंतिम टप्प्यामध्ये अध्यक्ष मनोगत उपस्थित होणार आहेत. आपलं सादर होईल. तत्पूर्वी एक 3 छोटे सत्कार या ठिकाणी होतात. त्यानंतर भामणे साहेब, शशिकांत पाटील स्वागत करतील आणि बरगाले साहेब, भास्कर पाटील स्वागत करतील. हा सुंदर शानदार असा शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 6वा वर्धापन आपली वाटचाल करणारी संस्था आणि स्वर्गीय
हा एक सहकार शेतातील अमृत योग साधून होणाऱ्या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या सर्वांचं आदरणीय लाडकं नेतृत्व माननीय श्रीमंत दादा पाटील, माजी वस्त्रदेव अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य आणि आमचे कुटुंब प्रमुख सन्माननीय श्रीमंत दादा पाटील यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करीत आहोत आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. खऱ्या अर्थाने ज्यांनी सहकाराची श्रीमंती जपली आहे असे आदरणीय आमचे श्रीमंत तात्या, जोरदार स्वागत आणि अध्यक्षीय मनोभाव. आज सहकार महर्षी स्वर्गीय विष्णुअण्णांची 87वी जयंती. त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सांगली जिल्ह्यातून तसंच आमच्या कारवाड आत्मी तालुक्यातून बाहेरच्या गावातून सुद्धा जे आवर्जून लोक इथं हजर आहेत, त्याच्यापैकी व्यासपीठावर उपस्थित असलेले सांगली मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री वहिनी, आमचे ज्येष्ठ बंधू विश्वास बापू, विष्णुअण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम दादा, आमचे मित्र करीमभाई मिस्त्री, आमचे बंधू उत्तम पाटील, योगेश पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गरुड बापू, आमचे मित्र दादा पाटील, आमच्या कारखान्याचे जनरल मॅनेजर रामचंद्र लटके साहेब, देशमुख रेस कारखान्याचे युनिट हेड देशमुख साहेब, विष्णुअण्णांचे मित्र शेडगे साहेब, सुरेश पाटील धामणीकर साहेब, आमचे मित्र भाऊसाहेब पाटील, आर्यमन्ना पाटील, मुर्जापन्ना मखदूम, राजवन्ना पोदार, क्लासवन कॉन्ट्रॅक्टर नानासाहेब अवताडे, व्यासपीठावर सर्व आमचे मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विष्णुअण्णांचे सर्व अभिमानी बंधूंनो आणि भगिनींनो, एक 8 दिवसापूर्वी सुशांत माझ्याकडे आला आणि त्यानं आपलं एक मनोगत व्यक्त केलं की तात्या, आम्ही विष्णुअण्णांची जयंती जी 4 ऑक्टोबरला येते ती आम्ही चांगल्या प्रमाणात साजरं करणार आहे आणि तुमचं काय मत आहे सांगा. मला खरोखर इतका आनंद झाला की तसं बघायला तर सुशांत म्हणजे जवळ 3ऱ्या पिढीचा, परंतु ते लक्षात ठेवून त्यांनी मला विचारलं. मला इतका आनंद झाला की खरोखरच ती विष्णुअण्णांची पुण्य किती असेल बघा की 3ऱ्या पिढीला त्यांच्यापासून स्फूर्ती आणि उत्स्फूर्ती होतोय. आणि म्हणून त्यांनी मला आनंदाने सांगितलं की सुशांत तू कर आणि चांगल्या रीतीने कर, अगदी नीट नेटकं कर, आम्हाला तुला आशीर्वाद म्हणून सांगितलं. तो इथं थांबणार होता, परंतु हायकोर्टची तारीख अचानक लागल्यामुळं त्याला जावं लागलं, तर त्यासाठी तो इथं नाही आहे. परंतु आपण सर्वांनी इथे जे उपस्थित राहिला आणि त्यांच्या या जयंतीला तुम्ही उपस्थिती लाभली ती खरोखरच मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देत आहे. विष्णुअण्णा फक्त त्यांना 63 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं. तुमचे 63 वर्षात मात्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये असा एक शिक्का उमटवला होता की तो अजूनही पुढला जात नाही आणि आम्ही जिवंत असेपर्यंत जाणार नाही, इतका त्यांनी प्रभाव उचलत टाकलेला आहे. विष्णुअण्णांचं व्यक्तिमत्व
त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर शक्य नाही. तरी ते 2 शब्द सांगतो. एक निगर्वी निष्कलंक मन मिळावू प्रेमळ आणि प्रसन्न असं व्यक्तिमत्व होतं. सद्गुणाचे परमेश्वरानं सद्गुणांची उधळणच केली की काय कृष्णावरती असं मला कायम वाटत आलेलं आहे. मी बरीच मोठी माणसं बघितले, परंतु प्रत्येकामध्ये गुण दोष असतातच. परंतु फक्त सद्गुणच असणारा, सद्गुणाचा समुच्चय असणारा जर कोणाला आयुष्यात नेता भेटला असेल तर तो फक्त विष्णू अण्णाच असेल. याची सांगितलं. त्यांच्या सद्गुणाचा सगळ्यांना आम्हाला फायदा झाला, बऱ्याच हजार लोकांना फायदा झाला. परंतु त्यांना मात्र त्यांच्या सद्गुणाचा कायम त्रासच होत राहिला नाही. तुझ्याकडे त्याचं इतकं सद्गुण की त्याचा दुरुपयोग सुद्धा काही लोक घेतले, बरेच लोक घेतले. त्यांच्याकडून काम करून घ्यायचे, परंतु प्रसंगाला मात्र विरोधच करायची. त्याला कारण म्हणजे त्यांचा सर्व इष्टांना काय करणारच नाहीत आपल्याला, तर चला आपण काय करतो करूया म्हणायचे. त्याच्यामुळे त्याला फार त्रास झाला. मला तर असं एक वेळा असं वाटतंय की माणसाकडे इतकं सद्गुण असावं काय, असलं तर त्याचा किती तोटा होतोय की त्यांच्याकडे बघून मला वाटायचं. अण्णांचं पूर्ण आयुष्याचं जर बघितलं तर सद्गुणामुळे त्यांना जे नुकसान झालं, त्रास झाला, त्याचं एक उदाहरण रामायणामध्ये आहे. राम लक्ष्मण भाऊ, लक्ष्मणाचं रामावर इतकं प्रेम होतं, भयंकर प्रेम, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. एकदा काय होतंय, रामाकडं शेवटच्या काळामध्ये रामाकडं काळ पुरुष येतोय आणि तो रामाला म्हणतोय की रामा मी तुझ्यावर काही गोष्टी बोलणार आहे. आणि ती बोलत असताना तिथं तिसरा माणूस कोणी येऊ नये, त्यासाठी तू तसे योजना कर. आणि जर तिसरा माणूस कोण आला तर मी ताबडतोब इथं उठून जाणार आणि जो कोण होती त्याला तू देहदंडाची शिक्षा दिली पाहिजेस. मग आम्हाला एवढं मोठं जबाबदारीचं काम करणारा कोण, तर मग ते लक्ष्मणाला त्यांनी काम सोपवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्ही इथं बोलतोय, तू तिथं आत कुणाला घेऊन द्यायचं नाही. त्यावेळी दुर्वास ऋषी, अतिशय कोपिष्ठ ऋषी, तो सगळ्या ऋषीचा कोपिष्ठ ऋषी, तो तिथं आला आपल्या शिष्यासह आणि त्यानं सांगितलं की मी ताबडतोब रामाला भेटायचं आहे, माझं काम आहे. मग ते काळपुरुष राम बोलत बसले, तेवढा हा आला. मग लक्ष्मणाने सांगितलं की तुम्ही विश्रांती घ्या, पाणी प्या, तुम्हाला थोड्याच वेळात तुम्हाला तिची भेट घालतो. तू कोपिष्ठ ऋषी, अरे मी वाट बघत नसतो, शक्य नाही, ताबडतोब भेट घाल, नाहीतर मी शाप देऊन ही अयोध्या नगरी भस्म करून टाकणार. त्याला धर्म संकट येते. त्याला तो लक्ष्मण हे असं काय गडबड व्हायला लागून तो लक्ष्मण स्वतः तिथं आत जातोय. आत गेल्यानंतर राम आणि ते काळपुरुष बोलत बसले असतात. तिथं ते काळपुरुष बघतोय तिसरा मूळ झालेला आणि त्या रागानं उठून जातोय, तू मध्ये बोललेलं गोष्ट मोडलाच, मी तर थांबणार नाही, निघून जातोय आणि ह्या माणसाला तू देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे सांगतोय. रामाला मोठं संकट, प्रेमळ भाऊ, आता ह्याला देहदंड शिक्षा द्यायची कशी. मग त्यांनी वशिष्ठ ऋषीकडे सल्ला मागितला आणि ते वशिष्ठ ऋषीने सांगितलं देहदंडाची शिक्षा एवढीच, तू पूर्ण आयुष्यासाठी त्या माणसाचा त्याग केलास तर ती देहदंडासारखंच असते. तू फार लवकर मधला मार्ग म्हणून त्याला पूर्ण आयुष्यातच त्याचा त्याग कर म्हणून सांगितलं. मग रामाला असू दे होतोय, न्यायासनावर बसतोय, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये लक्ष्मणाला होय गेले असते आणि लक्ष्मणाला सांगतोय तुला मी आज्ञा केली होती, ही आज्ञा तू मोडला आहेस आणि त्यातून तुला शिक्षा होणार आणि ती शिक्षा म्हणजे तुला मी माझ्या आयुष्यभर तुला मी त्याग करते म्हणून सांगतोय. त्याला तो लक्ष्मण म्हणतोय अरे रामा, तुला माहित आहे
की तुझ्याशिवाय मी एक मिनिट एक शेकट क्षण सुद्धा राहू शकत नाही, आणि तू तर आयुष्यभर त्या करतो म्हणतो. किती तर निर्दय असेल रे म्हणतो त्याला. त्याच्यापेक्षा एक खट घे आणि माझं शिरछेद करून टाक, मला त्यात आनंद आहे. परंतु हे बोलत का राम तलावी तू निघून गेला, तू त्याला ते काहीच त्याला समजत नसतंय. आणि त्यावेळी लक्ष्मण तिथं उठला, त्या अयोध्या नगरीला नमस्कार केला आणि तिथे बाजूला जी शेरवी नदी वाहत असते त्या शेरवी नदीमध्ये गेला आणि त्या शेरवीमध्ये आपलं देह अर्पण करून टाकला. शेवट झाला. कशामुळे शेवट झाला? सद्गुणामुळं. त्यावेळेला वाल्मिकी ऋषीने म्हटलेलं आहे की लक्ष्मणानं जे रामावर प्रेम केलं असं प्रेम जगात कुणी करू शकणार नाही. आणि एवढंच नव्हे, लक्ष्मणानं जे रामावर प्रेम केलं तेवढं जगात कुणीही करू नये असं त्यांनी त्या रामायणामध्ये लिहिलेलं आहे. भावावर प्रेम करावं चांगला गुण आहे, परंतु अतिरेक झाल्यामुळं त्यांना आपलं जीवन गमावं लागलं. आणि विष्णू अंगांचं सुद्धा त्यांच्या सद्गुणाचा अतिरेक झाल्यामुळं आयुष्यभर त्यांना कष्ट सोसत जावं लागलं. हे मी अगदी जवळून त्यांच्या पाहत आलेलं आहे. असं ते एक व्यक्तिमत्व होतं. मी माझ्या आयुष्यामध्ये बरीच कामं केली. अगदी सुरुवातीला मी शेती करायला सुरुवातीला मला एक ट्रॅक्टर घ्यायचा होता, त्याला पण अडचण होती. नंतर आम्ही एक घरची एक स्कीम केला, एक 50 एकराची 7-8 लाख रुपये खर्चून, त्यालाही मला अडचण होती. नंतर ती सगळं झालं, गावची स्कीम करायला लागलो. त्यावेळी सुद्धा सुरुवात केली होती. आमचे आबा म्हणजे आम्ही वडिलांना आबा म्हणतो, त्यांना आमचं काही पटतच नव्हतं की हा आमचं घर पुरवणार. मग त्यांनी सांगितलं, तात्या व्यवसाय बंद कर, तुला मी अण्णांच्याकडे घेऊन जाणार आणि अण्णांच्याकडून तुला जोड्याला मारा लावणार. तू हे काय चालू केलंय, आमचं घर पुढशील असं जोडा बोलून त्यांनी अण्णांच्याकडे बोलवून आणलं मला. आणि मग एक दिवस त्या दिवशी अण्णा म्हटले, काका तुम्ही रात्री या, जेवण करूया आणि तुमचं काय ते बघूया. आम्ही रात्री गेलो, जेवण झालं आणि आम्ही तिघं तिथं बसलो होतो. त्यावेळी आमच्या आबांनी सगळं त्याला सांगितलं की ट्रॅक्टर घेतला कर्ज काढून, घरची स्कीम केला कर्ज काढलाय, आता गावची स्कीम करतो त्याला घेतो 50-60 लाख रुपये कर्ज काढायला आहे. ते सगळं आमचं घर उडते ना, तुम्ही जरा याला सांगा. तेव्हा अण्णांनी त्यांना आबांच्या आबांना सांगितलं की काका आज मुलं कोण कामच करत नाहीत, काही तर उद्योग करा, व्यापार करा, व्यवसाय करा म्हणून आम्ही सांगतोय, कोण करत नाहीत. आणि स्वतःहून करायला त्याला तुम्ही अडवणार नाही, अजिबात अडवायचं नाही. तो काय करतो ते बरोबर आहे, करू दे आणि त्याच्यात तू कामाला लाग. तुला काय अडचण असेल तू माझ्याकडे ये, तुझी अडचण सोडवायला मी सिद्ध आहे म्हणून सांगितलं. त्यावेळी ते बोलणं झालं आणि बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर आमचे वडील मला म्हणाले, मी अण्णांच्या गुडघीला आलो, तर मला माहीतच नाही की अण्णा तुझ्यापेक्षा पुढे निघाला. तू तुला पाठिंबा दिला आलीवर आता तू काय आमचं ऐकत नाही, तू हान गाडी कुठं जाईल परत जाऊ दे तुझी गाडी असं त्यांनी म्हणून आम्हाला सोडून दिलं. आणि अशा रीतीनं प्रत्येक कामात मला अण्णांची मदत मिळत गेली. आणि अशा रीतीनं काम करत असताना आम्हाला एक थांबायचं माहित नव्हतं. एक झाली की दुसरा, दुसरं झाली की तिसरा, तिसरं झाली की चौथा, असं चालूच होतं. असं करत करत आम्ही, आमचा एक मित्र होता मुल्ला साहेब, आता करीम साहेब मुल्ला साहेब मित्र आमचा, आमच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण साखर कारखाना काढूया. साखर कारखाना काढायचं. आमच्यात एक कॅबिनेट मंत्री जगमोहन साहेब म्हणून होते, आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, आपली तालुक्यातले सगळे नेते एक कारखाना काढायचं म्हणून पाठपुरावा करत होते. 20-25 वर्षे झाली ते कारखाना निघतच नव्हता. आणि असल्यात आम्ही दोघं उठलोय आणि आम्ही कारखाना काढायचं म्हणून चालू केलं बोलणं.
काही लोक म्हणाले श्रीमंत पाटील फिरत असताना त्याला एक घोड्याची नाल सापडली, ते नालाचा काय उपयोग करायचा म्हणून तुम्ही घोडा विकत घ्याल. काही लोक म्हणले श्रीमंत पाटील फार चांगलं प्लॅनिंग करताय, तुम्ही साखर कारखाना काढा, नाही जमला तर एक मोठं गुराळ तरी चालू करा. अशी टीका करणारी भरपूर लोक होती. ते सोडून गेलो आम्ही आणि एक दिवस भाड्याची मूर्ती जी होती ती घेऊन आम्ही अण्णांच्याकडे आलो. अण्णा मुंबईहून दुपारी आली होती तिथं. अण्णांच्याकडे आम्ही भेटलो. अण्णा तुमच्यावर बोलायचं आहे. काय बोलायचं आहे बोल म्हणले. आम्ही नाही जरा इथं आत रूम मध्ये या, जरा वेगळा विषय आम्ही कर. आत त्या रूम मध्ये जाऊन बसलो आम्ही. बोलायचं धाडच होईना, तरी धाडस करून बोललं की अण्णा आम्ही एक साखर कारखाना करतोय. अण्णा ऐकल्यावर हसायला जाऊन गेले. ते साखर कारखान्यात हसले, 2 मिनिटं हसले. ते हसल्यावर आम्हाला वाटलं की आमचं पारगळलं. आता काय आमचा कारखाना गेला पहिला गेला पारगळा म्हणून आम्ही बसलो होतो. 10 मिनिटं अगदी स्तब्ध, त्यांना काही बोलले, शांत बसले ते. आणि 10 मिनिटानंतर त्यांनी बोलायला चालू केलं की तात्या तू फार चांगलं काम हातात घेतलायस, तू कामाला लाग, तुला जी काय मदत लागेल ती मदत मी तुला द्यायला तयार आहे, तू उद्यापासूनच कामाला लाग म्हणून सांगितलं. आणि त्या दिवशी आम्ही कामाला लागलो आणि ती काम सुरुवात केलं. हे काम करत असताना आम्ही संस्थाला यशस्वी केले. आपली शुगर म्हणून पण आम्हाला सगळे काम कसं झेपणारी म्हणून एक दिवस आम्ही दोघं मुलासाहेब आलो आणि अण्णाला म्हटलं की अण्णा असं करूया, आमच्या बोर्डामध्ये तुम्ही या आणि चेअरमन तुम्हीच व्हा आणि तुमच्या आम्ही पाठीला कामं सगळी करतो, खरं तुम्ही चेअरमनशिप असली की आम्हाला आधार असतोय. तेव्हा विष्णूला म्हणाले की हे बघ त्या मी आयुष्यभर सहकार क्षेत्रात काम केलंय. आता शेवटच्या काळात मी असं एखाद्या खाजगी कारखान्यात जर मी गेलो तर माझ्या मनाला ते पटत नाही, मी तसं येऊ शकत नाही. तू काम कर, तुझ्या पाठीशी आहे. बघा किती मोठं तत्वज्ञान. एक जण भांडून हिसकावून घेतात चेअरमन पद, म्हणून त्या म्हणताना आम्ही देतो म्हटलं तरी नको, तुला मी कारखाना करून देतो तर तूच चेअरमन राहा, तू काम कर. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस जगात भरपूर सुद्धा कोणाला मिळणार नाही, तेवढा माणूस आम्हाला मिळाला. हे काम चालू असताना आमच्या बँकेची संपूर्ण कर्ज मंजूर झाली, लायसन्स मिळालं, सगळ्या सरकारच्या अप्रुव्हल्स मिळाल्या आणि कामाला जोरदार सुरुवात झाली होती. आणि अचानक एक दिवस बातमी आली की विष्णू अण्णा गेले. एक माणूस आम्हाला एकदम कळलं ना, गेले म्हणजे काय, तर तुम्हाला विष्णू अण्णा कायमचेच निघून गेले. तर इतका धक्का बसला आम्हाला त्या गोष्टीचा. उभारल्या जागेलाच आम्ही खाली बसलो. आम्हाला काहीच समजेना की एकदम काय घडलं. खरोखरच तो धक्का आम्हाला सहन न होणार. आम्ही पूर्वी बघत वाचत होतो वर्तमानपत्रात कोणतरी मोठी व्यक्ती मिळून सर्वशी झाली की पोकळी निर्माण झाली असं झालं वाचायचं. खरं एखादा माणूस जेवढ्याचा गेला, मोठा माणूस गेला तर ती पोकळी म्हणजे काय असते की त्या दिवशी आम्हाला कळालं. आणि ती पोकळी किती भयंकर असते त्याचा अनुभव मी घेत आलेलो आहे. परंतु हे सगळं झालं, काही दिवस गेले. मदन भाऊ आमचं काम थांबलं तरी मदन भाऊने आम्हाला बोलवलं. मदन भाऊ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तो अगदी वाघाचा बच्चा, वाघच. त्यांनी आम्हाला सांगितलं हे वाचा त्या काम बंद ठेवू नका. विष्णू अण्णांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे, तो शब्द खोटा ठरू नये. मी त्याची पुरेपूर काळजी घेणार आणि तुम्हाला जे काय लागते ते सांगा, मी तुम्हाला देणार. हा कारखाना झालाच पाहिजे, विष्णू अण्णांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. म्हणून त्यांनी जी आम्हाला मदत केली त्या मदतीतूनच आमचा कारखाना पूर्ण झाला. आणि एक दिवस कारखाना पूर्ण झाल्यानंतर शरद पवार आले. त्या शरद पवारांच्या हस्ते आम्ही त्या कारखान्याचं उद्घाटन झालं. अगदी जोरदार कार्यक्रम झाला. जवळजवळ 50,000 लोक आले तिच्या कार्यक्रमाला.
तर त्या दिवशी आम्ही कुठलंही काम केलं की आम्ही अण्णांच्याकडे जाणार आणि ते काम झाल्याला सांगितलं की अण्णांनी आमच्या पाठीवर थाप मारायची आणि आम्हाला शाबासकी द्यायची. हे कायम आमचं अगदी चालत आलेलं शिरस्ता कायम चालत आलेला होता. परंतु इतकं मोठं कारखान्याचं काम झालं, परंतु त्यावेळी मात्र आमच्या पाठीवर थाप म्हणून शाबासकी देणारा अण्णा निघून गेले होते. ज्यावेळी त्यांच्या पायाला स्पर्श करून आम्ही नमस्कार करत होतो त्यावेळी आमच्या डोकीवर हात जे ठेवत होते अण्णा आशीर्वाद देण्यासाठी, तो हात अण्णांचा नसून प्रत्यक्ष देवाचा वरद हातच आहे असं आम्हाला वाटायचं. अशी अण्णा निघून गेल्यामुळं आम्हाला त्यांची शाबासकी परत मिळाली नाही आणि तो परत आशीर्वाद बी मिळाला नाही. जी पोकळी म्हणतात ते 2000 साली निर्माण झालेली पोकळी आज 2023 साली सुद्धा अगदी तशीच आहे आमच्या आयुष्यात. इतकं मोठं व्यक्तिमत्व आम्ही त्याला ते निघून गेलं आणि आम्ही त्या दिवशी पोरकं झालं ते अजूनपर्यंत आम्ही ते त्यांच्यावरती पोरकेच आहे. तर सगळीकडं तुम्हाला माहित आहे 3.5 मुहूर्त म्हणतो आम्ही की गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया विजयादशमी ही आमच्यातले 3.5 मुहूर्त अगदी फार चांगले मुहूर्त आहे. त्या दिवशी कुठलंही मोठं काम करा असं म्हणतात. परंतु आमच्यासाठी मात्र आम्ही ते 3.5 मुहूर्ताकडे गेलो नाही. आमच्यासाठी 4 ऑक्टोबर जो 3.5 नाही 100% आमचा तो मुहूर्त. कुठलंही मोठं काम करायचं झालं तर आम्ही त्या 4 ऑक्टोबरला करायचो. आणि ते जे आमच्या कारखान्यात उद्घाटन झालं शरद पवारांचे असते ते उद्घाटन सुद्धा आम्ही 4 तारखेलाच घेतलं. आणि तो मुहूर्त जे साधला त्या दिवशी अगदी 2500 दलित क्षमतेचा आमचा कारखाना होता. तो आज 12,000 दलित क्षमता झालेली आमची. 52 मेगावॅट तिथे वीज तयार होते. 1 लाख लिटर इथेनॉल दररोज तयार होतोय. आणि त्याच्याबरोबर तिकडं 4 कारखाने आणि आमच्या या अग्निशुगर मध्ये आले. आणि आज शिवनेरी एक 8,000 कृषीचा कारखाना पूर्ण झालेला या महिन्यात तयार होतोय. म्हणजे तो किती मोठा मुहूर्त होता. 3.5 कुठलं घेऊन बसलाय किती मोठा मुहूर्त होता. त्या मुहूर्तावर केलो आणि आज आमच्या कारखान्याचं जवळजवळ 2,000 कोटीचं हे टर्नओव्हर होतोय. हे सगळं विश्वांना आम्हाला साध्य झालेलं आहे. म्हणून आमच्यासाठी तो मुहूर्त खरोखरच फार यशस्वी ठरला. जर आमच्या आयुष्यामध्ये विष्णू आले नसेल तर आज मी तिथे तुमच्याकडे आलोही नसतो, तुमच्याकडे बुद्धी बोललो नसतो. मी आमच्या शेतात बैलाचा नांगर असेल नाहीतर ट्रॅक्टरचा नांगरत बसलो असतो. बाहेर मला पडताच आलं नसतं. जे काय हे सगळं घडलं माझ्याकडून जे घडलं ते फक्त आणि फक्त ते विष्णू अण्णा म्हणून घडलं. म्हणून मी त्यांना अगदी मनपूर्वक त्यांना आम्ही आदरांजली वाहतो आणि विष्णू अण्णांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभावी असे मी देवाचरणी प्रार्थना सुद्धा करतो. आज त्या शिवनेरी पतसंस्थेनं ही अण्णांची जी जयंती त्यांनी साजरी केली त्या खरोखर आज ते शिवनेरीचे चेअरमन असू देत, आमचे शेमादादा असू देत, शिवनेरीचे सर्व संचालक मंडळ असू देत आणि शिवनेरीचे सर्व कर्मचारी बंधू असतील, तुम्ही सर्वांनी खरोखरच हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम केलेला आहे. आमच्या मनाजोगा कार्यक्रम केलेला आहे. आमच्या अंतकरणाला तिच्यामुळे मोठा आनंद मिळालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी आज अगदी मनपूर्वक तुम्हाला मी धन्यवाद देत आहे. आणि तुम्ही जी संस्था उभी केलेली आहे 4-5 वर्षापूर्वी तिथं सांगलीत एक बंद पडलेली पतसंस्था होती. तो सुशांत माझ्याकडे आला, आता ही बंद पडलेली संस्था आहे, आम्ही घेतो आणि आम्ही शिवनेरी करणार आणि ती चालवणार आहे म्हटला. त्या 4-5 वर्षात जी बंद पडलेली पतसंस्था काही लाखाची होती ती घेतले आणि आज बघितलं इथं मला माहिती नव्हतं तर या 4-5 वर्षातच त्यांनी आता 67 कोटीच्या ठेवी केलेल्या आहेत.
आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी मला सांगितलं की आम्ही जवळजवळ 90% कर्ज ही शेतकऱ्यांना देतो, कारण शेतकऱ्याला सहसा कोण जवळ देत नसतंय, ते सावकारी व्याजाकडे जातात, तसं होऊ नये म्हणून 90% कर्ज पुरवठा आमचा शेतकऱ्यांना आहे. म्हणून मला अगदी इतका आनंद झाला की असं शेतकऱ्यांच्या बद्दल विचार करणारा तुम्ही जर आहे तर मला खरोखर माझं जे तत्व आहे तुम्ही ते आचरण चांगलं आहे. आणि म्हणून ही जी पतसंस्था एवढी भरभराट वाटत चालू आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितच हा मोठे किती तर पटीनं वाढेल, तुमच्या आणखी किती तर शाखा होतील. आणि हे तुमचं टार्गेट तुम्ही 100 झालं आहे. तुमचं जर आता जर सगळं हे दररोज हे बघितले तर 100 कोटी नाही, त्याच्यापेक्षा किती तर पटीनं टार्गेट तुम्ही करणार आहे. आणि ही संस्था ह्या भागामध्ये अगदी नावारूपाला एक नामवंत संस्था म्हणून उभी राहावी आणि इथल्या गोरगरिबांना शेतकऱ्यांना तुमच्याकडून सहाय्य व्हावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा मी विष्णूअण्णांना आदरांजली वाहतो. आणि त्याचबरोबर खरं म्हणजे मी मराठीतून बोलायचं काय कांदीतून बोलायचा विचार करत होतो, कारण कांडीपेक्षा हे मराठीपेक्षा कांडीच आमचे लोक जास्त आले. त्यांना मी बोलणार होतो तर तुम्ही आणि तक्रार करशील बोलतो तर इथं फार मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघात लोक आलेले आहेत. म्हणून जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. धन्यवाद तात्या. अत्यंत अभ्यासपूर्ण हृदय शून्य सुंदर असा आपण या ठिकाणी आपल्या आत्मीय शुभेच्छा उभारणीपासून खास या ठिकाणी सेवाळे रिजनल हेड आमचे उपस्थित आहेत कराड, त्यांनी आभार व्यक्त करावे आणि आभारानंतर ज्यांना वैयक्तिक शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यासाठी या ठिकाणी तात्या आणि आमचं सर्व संचालक मंडळ थांबेल. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा समारोप होईल. धन्यवाद. शेळके साहेब. सरकारवर्षी विश्वनाथ पाटील यांची 87वी जयंती आणि शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे 6वा वर्धापन दिन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आत्मीय शुभेच्छे कुटुंब प्रमुख आदरणीय तात्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन जयसिंग पाटील, 5 मिनिटं थांबा, व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर आणि या ठिकाणी आमच्या शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असणारे आमच्या संस्थेचे सर्व सभासद, सर्व ठेवीदार आणि आत्मीय शुगरच्या सर्व युनिटचे पदाधिकारी, कर्मचारी या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि यानंतर सर्वांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. माननीय भानुदास शेवाळे साहेब.
धन्यवाद.